पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झाले असून MIDC पोलिसांनी गुजरात येथून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार वय 27 वर्ष हा तरुण 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता। निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी मिळून आली, त्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी या 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली। त्याची हत्या करून पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलामध्ये असलेल्या पाण्यात टाकून दिल्याची संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी MIDC पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोध मोहीम राबवली। सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामदेववाडीतील घनदाट जंगलात तलावातील पाण्यात निलेशचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील कारवाई करत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे।